नमस्कार मित्रांनो, आज आपण उंदराडू कसे बनवायचे ते शिकणार आहोत। काल सगळ्यांकडे गणपती बाप्पा आले, त्यानिमित्ताने हा प्रसाद मी घरी केला होता। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी 1 ते 2 वाटी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चम्मच मीठ घालूया आणि हे पीठ मळून घेऊया। इथे थोडे थोडे पाणी घालून सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे आहे। मी ज्या पद्धतीने पीठ मळत आहे त्याच पद्धतीने पीठ सर्व मळून घ्यावे। आपले पीठ मळून झालेले आहे। यामध्ये 1 चम्मच तेल घालूया। तेल घातल्याने आपले पीठ नरम होणार आणि इथे एक प्लेट झाकून 10 मिनिट साईडला ठेवूया। इथे आपली एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घालूया। ते साखर फिरवून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा ते 1 गिलास पाणी घालूया। तुम्ही तुमच्या उंदराडूच्या मापानुसार इथे साखर व पाणी घालू शकता। हे पाणी फिरवून घेऊया आणि उकळून घेऊया। इथे 5 ते 10 मिनिट पीठ ठेवून झालेले आहेत। आपले पीठ चांगल्या पद्धतीने नरम झालेले आहे। आता उंदराडू करून घेऊया। ज्या प्लेटमध्ये तुम्ही उंदराडू करणार आहे त्या प्लेटमध्ये थोडे पीठ घालावे, त्याने उंदराडू चिपकणार नाही। मी ज्या पद्धतीने उंदराडू करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला उंदराडू सर्व करून घ्यायचे आहे। इथे माझे सर्व उंदराडू झालेले आहे। इथे साखरेच्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपले उंदराडू टाकून देऊया आणि त्यानंतर फिरवून घेऊया। हे उंदराडू आपल्याला 20 ते 25 मिनिट शिजवायचे आहे। चांगल्या पद्धतीने उंदराडू शिजवून घ्यावे। इथे उंदराडू हाफ कुक झालेले आहे। त्यामध्ये 1 चम्मच विलायची पूड घालूया आणि 1 चम्मच तूप घालूया। तुम्ही तुमच्यानुसार तूप घालू शकता। आता उंदराडू फिरवून घेऊया आणि उंदराडू आपल्याला 20 ते 25 मिनिट शिजवायचे आहे। इथे आपले उंदराडू झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला उंदराडू शिजवून घ्यायचे आहे। आपल्या बाप्पाचा प्रसाद तयार झालेला आहे। चला तर मग खायला या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक यू।